देशामधल्या अनेक राज्यांमधील 244 जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण मॉक ड्रिल होणार आहे। संवेदनशील भागामध्ये नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी मॉक ड्रिल। महाराष्ट्रामध्ये उद्या 16 ठिकाणी मॉक ड्रिल होईल। सुरक्षेच्या दृष्टीने शहरांची 3 श्रेण्यांमध्ये विभागणी। मुंबई, पुणे, नाशिकसह कोकण किनारपट्टीसह संभाजीनगरमध्ये उद्या मॉक ड्रिल। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या मॉक ड्रिल होणार आहे। कोस्ट गार्डकडून रत्नागिरीच्या समुद्रामध्ये गस्त सुरू आहे। मिरकरवाडा बंदर आणि अल्ट्राटेक जेट्टी या ठिकाणी होणार मॉक ड्रिल। भारत पाक तणावाच्या दरम्यान देशभरामध्ये उद्या मॉक ड्रिल। नाशिकमध्ये आपत्ती व्यवस्थापन नागरी संरक्षण दलाच्या जवानांची बैठक। नाशिकमध्ये उद्या कुठे आणि कधी मॉक ड्रिल करणार याचा आढावा घेणार। काश्मीरच्या दल लेक भागामध्ये मॉक ड्रिलची तयारी। आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी उद्या देशभरामध्ये मॉक ड्रिल। एसडीआरएफ कडून दाल तलाव परिसरामध्ये मॉक ड्रिलची तयारी। राज्यामधल्या सर्व संबंधित अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना मॉक ड्रिलच्या संदर्भात प्राथमिक सूचना सावधगिरी कशी बाळगली जाईल हे सांगण्यात येत असल्याची गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। सरकारनं पाकिस्तानला धडा शिकवावा, मॉक ड्रिलचा दिखावा करू नये। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका। इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते, वडेट्टीवारांचं वक्तव्य। बैसरणलगतच्या परिसरामधून एक संशयित ताब्यात। प्राथमिक चौकशीच्या नंतर उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं संशय बळावला। संशयिताकडे बुलेट प्रूफ जॅकेट। जम्मू काश्मीर पोलिसांकडून चौकशी सुरू। एनआयच्या पथकाकडून मेटल डिटेक्टरच्या मदतीनं बैसरण खोऱ्यामध्ये तपासणी करणाऱ्या एनआय टीमचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती। पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सायबर वॉर सुरू। भारतीय संकेतस्थळांवरील हल्ल्याला सायबर कमांडरचं उत्तर। पाकिस्तानामधील महत्त्वाच्या संकेतस्थळांवरती सायबर हल्ले। पाकिस्तानी वेबसाईटवरती झळकले हिंदुस्तान जिंदाबादचे संदेश। घाबरलेल्या पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच। पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरमधल्या नियंत्रण रेषेवरती विनाकारण गोळीबार। दहशतवादी हल्ल्याच्या नंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव वाढला। युद्धाचं सावट असल्यामुळे जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या भागामध्ये बंकर तयार करायचं काम सुरू। जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंछमध्ये सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली। ठिकठिकाणी वाहनांची तपासणी। पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांची बांगलादेशच्या सल्लागाराशी चर्चा। बांगलादेशने पाकिस्तानला तणाव कमी करण्याचा दिला सल्ला, तसंच संयम बाळगण्याचंही आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।